नमस्कार मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल किसान पॉवर मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण वेगळाच असा एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तो म्हणजे असा की सगळ्यांकडे आपलं एक पर्सनल अकाउंट असते। सगळ्यांकडे आज आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे आणि सगळ्यांकडे आपले पर्सनल अकाउंट आहे कोणत्याही बँकेचं। पण गोष्ट अशी आहे की आजकालच्या युगामध्ये ऑनलाईनचे फ्रॉड खूप होत आहे। तसंच आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर हे जे बँकेचे डिटेल्स आहे हे महत्त्वाची गोष्ट कोणाला शेअर करू नये। पण शेअर करू नये हा भाग वेगळा आहे, पण गोष्ट अशी आहे जर मोबाईल हॅक झाला तर तुम्ही काय कराल? आपला मोबाईल जर हॅक झाला तर याच्यामुळे आपण काही करू शकत नाही। आपला मोबाईल हॅक होते कसा? हॅक झाल्यानंतर आपल्या अकाउंट मधले जे पैसे आहे ते ऑटोमॅटिक विड्रॉल कसे होतात आणि आपल्यासोबत फ्रॉड कसा होतो? तर असाच एक माझा मित्र आहे, मला तो भेटला होता, त्यांनी मला सांगितली कंडिशन। तर तर म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवणार आहोत। त्याच्यामध्ये भावासोबत जे घटना घडलेली आहे प्रात्यक्षिकपणे मी तर ऐकलं होतं की फ्रॉड होतात बा, फोन पे, गुगल पे, पेटीएम यांचं मी फ्रॉड ऐकलं होतं। पण भाऊने जे सांगितलेलं आहे की बँकेचे जे ऍप आहे, बँकेचे ऍप म्हणजे जसं आता इंडसइंडची ऍप भाऊ वापरतात, कोणी समजा कोणत्याही म्हणजे बँकेची SBIची ऍप आहे, सगळ्याच बँकेने आपापली एक ऍप काढलेली आहे। तर मला तर ऍप द्वारे हा फ्रॉड झालेला आहे। तर याचा मोबाईल हॅक झालेला होता आणि याच्या अकाउंट मधून 7,300 रुपये हे विड्रॉल झालेले आहे। तर हे कसे काय झालेले तर आपण जाणून घेऊया, आपण आपल्या भावाला विचारून घेऊया। नमस्कार भाऊ। नमस्कार। नमस्कार। तर मला सांगा याची सुरुवात म्हणजे कुठून झाली? सुरुवात अशी झाली की जसं कॉल येत गेले अलग अलग नंबरवरून कॉल येत गेले? कॉल येत गेले, पण मी त्या कॉलला ब्लॉक करत होतो। तर कॉल म्हणजे काही तुम्हाला विचारत की होते का काय? नाही, काही विचारत नव्हते, म्हणजे मी ब्लॉकच करतो। अननोन नंबर दिसला मी ब्लॉक करतो, पण मला त्यांची बोलायचीच नव्हतं। तर त्यांनी मग असं करता करता फोन हॅक करायची कोशिश चालू केली। फोन जसं फोन हॅक होणं, गरम होणं, कंटिन्यू चार्जिंग टोटली खतम होणं, आणि असं करता करता मग समोर प्रोसेस अशी वाढली की व्हॉट्सअपवर हे करणं, हॅक करणं। अच्छा, तुम्हाला व्हॉट्सअपवर SMS आले होते। तर असं करता करता मी पण ते बी त्यांचा इग्नोर केलं, ब्लॉक करत राहिलो। आणि जे माझं इंडसइंड बँकचं जे ऍप्स आहे, इंडस ऍप, तर ते ऍप्स त्यांनी 2-3 वेळा हॅक केलं आणि हॅक करून ते मला असं म्हणजे कंटिन्यू लॉग इन करायसाठी युजर ID, सपोज OTP, मोबाईल नंबर, म्हणजे तुम्हाला जे आहे इंडसइंडचे जे ऍप आहे ते ऍप तुम्हाला वारंवार लॉग इन म्हणजे आधार कार्ड नंबर काय आहे आणि म्हणजे ऍप म्हणजे व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला वारंवार पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर ह्या सगळ्या गोष्टी मागत होते। मग आणि नंतर मग असं करता करता मी पण आता म्हणलं कंपनीचा ऍप्स आहे, तर मी पण इग्नोर हे करत होतो। म्हणलं आपल्या कंपनीचा म्हणजे बँकेचाच ऍप आहे, तर मी पण म्हणत होतो की नाही होऊ शकत, फ्रॉड होऊ नाही शकत। पण मलाही नव्हतं माहित का ते फ्रॉड होईल म्हणून। तर ते त्यांचं ते तिकून हॅकिंग चालू होतं, त्याच्यामुळं मी काही समजून गेलो नाही। मला वाटलं का बरं बँक आहे, सिक्युअर काम आहे, इंडसइंड बँकचं सिक्युअर काम आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे। तर आजपर्यंत काही झालं नाही। आता 8 वर्ष झाले मी ते अकाउंट युज करत आहे। तुम्हाला म्हणजे समजा ते इंडसइंड ऍप तिने कित्येकदा तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर मागितलं आहे? मला हे कम से कम त्यांनी 7-8 वेळा ते ब्लॉक केलेलं आहे ऍप्स वगैरे, आणि मला 7-8 वेळा ते लॉग इन करायला लावलेलं आहे। कारण ते ऍप्स हॅक जो करत होता तो हॅकर करत होता। तर त्याच्यानंतर मग जसं एक दिवस असा आला सपोज की त्यांनी मोबाईल हॅक केला, मोबाईल हॅक करून माझ्या जे ऍप्स आहे ते हॅक केलं। त्याच्यातून त्यांनी ट्रान्झॅक्शन केलं समोरच्या व्यक्तीनं, मला OTP आला, 2 वेळा OTP शेअर झालाय माझ्या फोनवर। OTP मी त्यांना दिला नाही आहे, आणि दिला पण नसून त्यांनी फोन हॅक केल्याच्या चक्कर मध्ये ते त्यांना OTP मिळून गेला, आणि ते 7,300 रुपयाचं ट्रान्झॅक्शन माझ्या अकाउंट मधून झालेलं आहे।
तर निव्वळ रक्कम किती होती तुमच्या अकाउंट मध्ये? माझ्या अकाउंट मध्ये तितकीच रक्कम होती, 7,300 रुपये. त्यांना कसं माहित माझ्या अकाउंट मध्ये 7,308 रुपये होते, तर त्यांनी 7,300 काढले, 8 रुपये ठेवले. तर हे काही बरोबर नाही आहे. म्हणजे समजा बघा, तुमच्या अकाउंट मध्ये 7,300 रुपये होती, तर बघा मित्रांनो, त्याला कसं माहित की भाऊ याच्याकडे 7,300 आणि बरोबर विड्रॉल तेवढीच रक्कम झालेली आहे 7,300 रुपये. म्हणजे याचा अर्थ असा की याचा मोबाईल पूर्णपणे हॅक झालेला. बघा हे यानं समजा लिंक पाठवलेली आहे INDM मधून, लिंक पाठवलेली आहे. फक्त तेच आहे का? हा आहे ना, अशा प्रकारे पाठवलेले आहे. असं जसं व्हॉट्सअप हे असे कोड पाठवले, व्हॉट्सअप बिझनेस कोड. अच्छा, असे फोन पे वरून ह्या अलग अलग नंबरवरून फोन पे वरून हे व्हेरिफिकेशन साठी हॅक करायसाठी असे टोटली मेसेज पठवले आहे. हे OTP पाठवले आहे, OTP ट्रान्झॅक्शन साठी, पण मी ऍक्सेप्ट केले नाही आहे. पण हे हॅक केल्याच्या चक्कर मध्ये ते सगळे प्रोसेस झालेले आहे. विड्रॉलचा मेसेज कुठे आहे? विड्रॉलचा टाकला जे तुमचं विड्रॉल झालेलं त्या दिवशी, त्याचं नाव वगैरे, त्याचा अकाउंट नंबर वगैरे आहे ना. बघा मित्रांनो, 7,300 5 तारखेला 5 नोव्हेंबर 2025 पिहू TA KE याला ते क्रेडिट झालेले आहे. म्हणजे याच्या अकाउंट मधून त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहे. बघू शकता. OTP आहे, 2 वेळा OTP दाखवा बरं. OTP दाखवा, त्याचा OTP दाखवा. 2 हा आहे ना OTP. बघा मित्रांनो, हा 2दा OTP आलेला आहे. त्याचं नाव आहे पिहुटा केझो, हे त्या अकाउंट होल्डरचे नाव आहे. त्याचं होल्डरचे नाव आहे की त्यांची समजा सायबर अकाउंटचं नाव आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला OTP येईल तुमच्या असं ते हॅकरचे काम आहे. तर तुम्ही ह्या भाऊसोबत जी घटना घडलेली आहे, म्हणजे कोणत्याही बँकेची जर ॲप तुम्हाला वारंवार आधार कार्ड, पॅन कार्ड व्हेरिफिकेशन साठी जर मागत असेल, तर याच्यापासून तुम्ही सतर्क राहा. समजून जा काहीतरी इथं दाल में कुछ काला आहे, फ्रॉड आहे, तर समजून घ्यायचं. जसं आता फोनपे पेटीएम याच्या मार्फत आपल्याकडे फ्रॉड खूप होत होते, पण आता कमी झाला. आता नाहीच झालं समजा. पण आता ह्या लोकांना का केलेलं आहे, टार्गेट केलेलं आहे. आता ज्या बँकेचे ॲप असते यांना टार्गेट केलेलं आहे. आता लोक कसे सतर्क झाले, फोनपे पासून झाले सतर्क, पेटीएम ते वारंवार आपल्याला कॉल करत होते, आता लोक झाले सतर्क. आता राहिला ह्या बँकेच्या ॲप, ह्या ज्या आहे बँकेच्या ॲप, याच्यापासून तुम्ही सतर्क राहा. जर तुम्हाला वारंवार आधार कार्ड, पॅन कार्ड याचं जर व्हेरिफिकेशन जर मागत असेल, तर निश्चित तुमची ॲप डिलीट करून टाका, अनइन्स्टॉल करून टाका तुम्ही. असं आहे, स्कॅमर पासून बहुत वाचून राहायचं. जर सपोज मोबाईल हॅक होत असेल किंवा हँग होत असेल, तर तुम्ही त्याच्या मागे लागू नका. कारण काय, हे हॅक होते मग याचा अर्थ हे आहे की जसं आपण न्यू मॉडेल आहे, सगळं काही फीचर्स ओके आहे आणि सगळं काही ओके आहे मोबाईल, तर हँग व्हायचे कारण काय याला जिम्मेदार कोण? मोबाईल हॅक होत असेल तर बचावासाठी एकच कारण आहे, मोबाईल स्विच ऑफ करून टाकायचा, तोपर्यंत उघडायचं नाही 2-3 घंटे. किंवा सपोज आपल्याला ते हॅकिंग पासून तरी वाचून जाऊ, कारण का ते त्याचाच फायदा घेते. हॅकिंग एकदा झालं त्यांच्यापाशी, तुमचं सर्व्हर त्यांच्यापाशी नेट तुमचं सगळं गेलं की ते हॅक करते म्हणजे करते त्या गोष्टीचं. म्हणजे समजा आता बँकेच्या ऍप बी सिक्युअर नाही राहिलेले, तिथं काही सिक्युअर नाही. इंडसइंडचे जे ऍप आहे ते पण सिक्युअर नाही. ते आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. गव्हर्नमेंट पोलीस म्हणते का आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. कुठल्याही ऍपमध्ये सपोज जो 10 वेळा तुम्हाला कोणतेही मागत असेल तर देऊ नका, प्लीज देऊ नका. आणि ज्या बँकेमध्ये भाऊ ना, त्या जो स्कॅमर आहे त्यांना आपल्या जे बँक आहे ते बंधन बँक आहे, बंधन बँकेमध्ये झालेले आहे, बंधन बँक ट्रान्झॅक्शन झाले, क्रेडिट झालेले आहे भाऊचे पैसे. फक्त एवढंच आहे का ते आता सायबर क्राईम वाले पोलीस स्टेशन रिपोर्ट झालेली आहे. आता समजा कोणासोबत अशी घटना घडली नाही पाहिजे. ते स्कॅमर
स्कॅमर असे लोक ना ते काही केलं नाही पाहिजे. तर याच्यासाठी हा उद्देश आहे व्हिडिओ बनवायचा, बाकी काही नाही. तुम्ही पण सतर्क राहा बा. फोन पे, पेटीएम पासून माझ्यासोबत झालं ठीक आहे, पण एका दुसऱ्या संघ आणखी नाही झालं पाहिजे. हे किती 8,750 रुपये आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, तुम्ही बघू शकता युअर अकाउंट इज इन डेबिट फ्रीज, म्हणजे ना आपण इथून पैसे काढू शकत नाही. आता भाऊन त्याची रिपोर्ट केली तर बँकेवाल्यानं फ्रीज करून टाकलेलं आहे अकाउंट. आता बघा तुमच्या समोरच दाखवून राहिलेलं आहे. आपण इथं काहीच नाही करू शकत. काही करू शकतो नाही, काय नाही, कोणतेच विड्रॉल नाही होऊ शकत. ट्रान्झॅक्शन पेटीएम फोन टोटली ब्लॉक आहे. टोटली ब्लॉक करून ठेवलं आहे. क्रेडिट होऊ शकते आपल्या अकाउंट, क्रेडिट किती होऊ शकते, करोडानं होऊ शकते, पण डेबिट नाही होऊ शकत. मित्रांनो, अशा प्रकारे घडलेला हवाई नाही लागली, कसे पैसे गेले, काय गेले. तर ठीक आहे मित्रांनो, तर आपण इथंच आता आपला व्हिडिओ संपवू. कृपया करून सावधान राहा, अलर्ट राहा. भाऊ तुम्ही ना वेळ दिला, आपला मूल्य, आणि आपल्या जे बाकीचे भारतीय जनता आहे त्यांच्यापर्यंत आपण एक अवेअरनेस आपण दिलेला आहे. आपण जागृत राहावं, ह्या गोष्टीपासून सतर्क राहा, अलर्ट राहा. तर आपला इथे व्हिडिओ समाप्त करू. जय हिंद, जय भारत.